स्टार्ट. परिच्छेद. प्रस्तुत प्रकरणात कार्यकारी अभियंता लघु पाटबंधारे स्थानिक स्तर विभाग बुलढाणा यांचे पत्र क्रमांक 3260 दिनांक 18/12/2008 अन्वये भूसंपादन अधिकारी बुलढाणा यांना मौजे घारोड तालुका खामगाव जिल्हा बुलढाणा येथील अनुक्रमे 27 हेक्टर 36 आर व 15 हेक्टर 97 आर जमीन साठवण तलावासाठी संपादित करण्याचा प्रस्ताव झाला. तालुका निरीक्षक भूमी अभिलेख यांच्याकडून संयुक्त मोजणी करण्यात आली. त्यासंबंधी कलम 4 व 6च्या अधिसूचना अनुक्रमे दिनांक 15/3/2012 आणि 25/10/2012 रोजी प्रसिद्ध करण्यात आल्या. कलम 9(1), 9(2) आणि 9(4) अंतर्गत सर्व संबंधित जमीन मालकांना व हितसंबंधित व्यक्तींना जाहीर नोटीस व सूचनापत्रे बजावली. दिनांक 20/12/2012 व 21/12/2012 ला उपजिल्हाधिकारी भूसंपादन बुलढाणा येथे स्वतः अथवा अभिकर्त्यांमार्फत हजर राहण्याचे सूचित केले. तत्पूर्वी दिनांक 20 व 21 रोजी संपादित जमिनीची नुकसान भरपाई स्वीकारण्याकरिता बाधित शेतकऱ्यांपुढे प्रस्ताव ठेवला. तो प्रस्ताव मान्य झाला नाही. भूसंपादन अधिकारी यांनी वर नमूद जमीन तदंगभूत वस्तूंसह भूसंपादन प्रकरण क्रमांक 34/2008-2009 मध्ये दिनांक 24/8/2013 रोजी अंतिम निवाडा करून साठवण तलावासाठी संपादित केली. निवाड्यावर नाराज होऊन अर्जदारांनी भूसंपादन कायदा कलम 18 नुसार जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्याकडे प्रकरणे दाखल केली आहेत व ती या न्यायालयाकडे कायद्याप्रमाणे निकाली काढण्याकरिता वर्ग करण्यात आली आहेत. परिच्छेद. निर्देश. अर्जदाराच्या म्हणण्याप्रमाणे कलम 9 च्या अधिसूचनेच्या अनुषंगाने अर्जदाराने संपादित जमिनीची वाढीव भरपाई प्रति हेक्टरी जिरायती व बागायतीसाठी अनुक्रमे ₹10 व 20 लक्ष दराने मागितले. परंतु भूसंपादन अधिकारी यांनी चुकीच्या पद्धतीने संपादित जमिनीचा बाजारभाव प्रति हेक्टरी रुपये ग्रुपनिहाय 1,90,000 व 2,10,000 व 2,25,000 असा वेगवेगळा ठरविला. अर्जदाराच्या जमिनीवरील विहीर, पाईपलाईन, झाडे यांची कोणतीही चौकशी न करता भूसंपादन अधिकारी बुलढाणा यांनी दिनांक 14/8/2013 रोजी अंतिम निवाडा पारित केला. अर्जदाराला भूसंपादन कायदा कलम 12(2) ची नोटीस पाठविण्यात आली व अर्जदाराला दिनांक 7/5/2014 रोजी हजर राहण्यास सांगितले. त्यावेळी अर्जदाराला पहिल्यांदा निवाड्याची माहिती झाली. संपादित जमिनीच्या व इतर वस्तूंच्या किमती योग्य न दिल्याने अर्जदार असमाधानी व अन्यायित झाला. त्यावर नाराज होऊन अर्जदाराने प्रस्तुतचा निर्देश दाखल केला. परिच्छेद. अर्जदाराच्या निर्देशातील म्हणण्याप्रमाणे अर्जदार हा वर नमूद ठिकाणचा रहिवासी आहे. मौजे घारोड हे गाव खामगाव तालुक्याच्या अगदी जवळ आहे व ती बाजारपेठ त्यांना उपलब्ध आहे. संपादित केलेली जमीन गावठाणाच्या व बाजारपेठेच्या लगत आहे. आजूबाजूला रहिवासी घरे, प्लॉट आहे. संपादित जमीन काळी, कसदार, उच्च प्रतीची, सुपीक आणि बागायती
व सर्व प्रकारची पिके घेण्यास योग्य होती. तिला पुरेसे पाणी उपलब्ध होते. अर्जदार खरीप तसेच रब्बी पीक आणि भाजीपाला सुद्धा संपादित जमिनीमध्ये घेत होते. संपादित जमीन ही भरपूर उत्पादकता असलेली व मौल्यवान होती. संपादित जमिनीमध्ये भरपूर उत्पन्न मिळत होते. भूसंपादन अधिकारी यांनी यांत्रिक पद्धतीने कोणत्याही गोष्टीचा विचार न करता मोबदला ठरवून दिलेला आहे. जमिनीच्या बाजारभावाचा, त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नाचा, जमिनीच्या सुपीकतेचा विचार न करता अत्यंत कमी किंमत दिली आहे. विशेष भूसंपादन अधिकारी यांनी निवाडा पारित करण्याअगोदर कोणतीही चौकशी केली नाही, कोणाचेही बयान घेतले नाही. त्याचप्रमाणे अर्जदारांना पुरावा देण्याची संधी दिली नाही. सदरच्या निवाड्यामुळे अर्जदारांचे खूप आर्थिक नुकसान झाले. अर्जदार भूमिहीन झाले. विशेष भूसंपादन अधिकारी यांनी संपादित केलेल्या जमिनीवरील विहीर, पाईपलाईन, फळझाडांचे मूल्य व त्यापासून मिळणारे उत्पन्न या गोष्टीचा विचार केला नाही व त्याची नुकसान भरपाई बरोबर ठरवून दिलेली नाही. विशेष भूसंपादन अधिकारी यांनी भविष्यातील सिंचनाच्या परिस्थितीचा व जमिनीच्या व्यावसायिक वापराचा विचार न करता कमी किमतीचा चुकीचा निवाडा पारित केलेला आहे, जो अन्यायकारक आहे. भूसंपादन अधिकाऱ्याने दाव्याच्या मालमत्तेतील बाजार किंमत निश्चित करताना भूसंपादन कायद्याचे नियम, मार्गदर्शक तत्त्वे आणि सुधारित तरतुदींचे पालन केले नाही. तसेच खूप जुन्या आणि सदोष पद्धतीचा अवलंब करण्यात चूक केली, जी सध्याच्या परिस्थितीत योग्य नाही, आणि खूप जुन्या कमी किमती ठरविल्या. परिच्छेद अर्जदाराच्या जमिनीचा ताबा जाऊन 2-3 वर्षे झाली आहेत. त्यामुळे भूसंपादन कायद्याच्या कलम 23 व 24 प्रमाणे ताबा घेतल्यापासून 18% दरसाल दर शेकडा वाढीव नुकसान भरपाईवर व्याज मिळावे म्हणून अर्जदाराने विनंती केली आहे. स्टॉप.